सो गाईज आता आपण चाललो आहे दांडी बीचला. तिथे स्कुबा डाईव्ह वगैरे होणार आहे. रस्ते बघा फक्त. यो आणि आजचं वेदर खूप छान आहे. खूप छान आहे. इकडे पाऊस वगैरे काही नाही आहे, परंतु चिपळूण साईडला पाऊस वगैरे पडतोय. त्याच्यामुळे थोडंसं आता आम्ही उद्या तिकडे निघणार चिपळूणला जायला. पण आजचं इकडे वातावरण खूप छान आहे. म्हणजे खूप साऱ्या छान राईड्स होतील असं मला वाटतंय. तिकडे आता आमचा एक माणूस आहे, तो वाट बघतोय. बघूया. चाललोय आम्ही आता नाश्ता करून जस्ट चाललोय. येस बघा मालवणचे जबरदस्त रस्ते वाटतात. हे बघा रस्ते एक नंबर. सिंगल आहेत पण छान आहेत सगळ्या चारी साईडनी. आणि असे खड्डे वगैरे हा प्रकार तर ऍक्च्युली पर्यटक खूप आलेले आहेत. इथून आहे इथे आहे आपल्याला जायचंय तारकर्ली. ओके इथे तारकर्ली आहे काय? दांडी बीच इकडे आहे. दांडी बीच. काल आपण जो बीच केला तो वायरी बीच होता, ज्याच्यावरती आम्ही भिजायला गेलो होतो. आणि आज आम्ही जे राईड्स करणार आहे तो दांडी बीच आहे. छोटे आहेत पण चांगले आहेत. खड्डे वगैरे असं and here we go. हा आपला समुद्र जिथे आपण सगळे राईड्स करणार आहे. हा बघा. सिंधुदुर्ग समोरच आहे. हा मग तो दादा काल बोलला होता ना आपल्याला. हे बघ आता आपण उतरायचंय. चल तिकडे पुढे पुढे चल. पुढे चल पुढे चल. पुढे येतो दादा, त्याच्यात आता आम्ही वाट बघतोय. तिकडे बघा मेगा बाईक आहे काय. हे बघा इकडे या साईडला इकडे वॉटर राईड्स होत आहेत मस्त. तो इथं आहे पुढे. इकडे सगळे आहेत हॉटेल्स वगैरे. आता नेमका सीन असा झालेला आहे की आम्हाला झालाय उशीर. काय ग आपल्याला झालाय उशीर. त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय पाण्यातून तिकडे मंदिर बघायला. व प्रॉपर गोव्याचा लुक वाटतोय आपला. गोवा लुक. जायचं का तिकडे? जायचं पाण्यातून. सगळे इथे वॉटर राईड्स चालू आहे. इथे मस्त राईड्स होतात. मजा आहेत. आणि इथून आता आम्ही चाललो आहे तिकडे. तर पाण्यातून बघा तिथे फक्त तेवढीच राईड करतात. स्लिपिंग वाली. हां हो ते काही जास्त लांब नाही आहेत. आता एक बोट गेली आमची तिकडे, त्याच्यामुळे आम्हाला जरा उशीर होतोय असं मला वाटतंय. आता आम्हाला समुद्रातून इथून जायचं होतं त्या मंदिरामध्ये. बघूया. मंदिर तिकडे आहे त्या साईडला. तिकडे मंदिर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे. दोन समंदर यहाँ पे मिलते हैं. मस्त
हे बघा इकडे एक पाणी येते आणि हे इकडचं पाणी येते, त्याच्यामुळे इथून आपल्याला मधून जायचं होतं. खरं मधून जायचं आहे. हात पकड ना बाबूच्या हातात, हात पकड, हात पकड. हो ना जाईल. चल बाबू दोन पाण्यांचा काय बोलतात तिला? इकडे हे बघा छान आहे. असे दोन दोन समुद्राच्या बरोबर इकडे येतात निघणारे है ना? आणि इकडे समोर आपल्याला दिसतोय तो म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला त्या साईडला आहे तिकडे, आणि ते मंदिर आहे ते इकडे आहे. आपण चाललोय मंदिरात पोचलो. इथे असं आहे हे बघा, इथे एक मंदिर आहे. हो चला, ते मंदिर आहे छोटंसं, एका टाकावरती आहे, छोटंसं मंदिर आहे. हो हे बघ इथे काहीतरी विहीर सुद्धा आहे. इथे पाणी साठण्याची जागा असेल कदाचित. इथे शिवायचं मंदिर आहे. ओम श्री गुरुदत्ता मंदिर आहे. लिहिले की देव पद्मगड महापुरुष प्रसन्न शिवकालीन मंदिर, नवसाला पावणार आणि हाकेला धावणार अशी या देवाची ख्याती आहे. या मंदिरामध्ये काही करण्यात तर आजपर्यंत लाईट नव्हती, तर ते तिकडचे नगरसेवक वगैरे आहेत, तिथे त्यांनी या स्वरूपामध्ये इथे असं छान एक शेड आणि अशी मंदिर हे छोटंसं का होईना बनवलेलं आहे. तर चला, दर्शन तर झालेलं आहे. आता बघूया आपल्याला कॉल येतो आहे का, तर तो दादा कॉल करणार आहे आपल्याला, आणि त्यानंतर आपण बघूया राईड्स कितपत होतात. कारण इकडे हीट खूप आहे, ऊन खूप आहे, त्याच्यामुळे बघूया. तुम्हाला हे काय करणार. बाडुत्री गेल्यानंतर तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला पाण्यात, समजा काहीतरी प्रॉब्लेम झाला, पाणी गेलं दोनदा किंवा काय, पाण्यात आपण बोलू शकत नाही असं दाखवायचं. लगेच एका सेकंदात गाईड वरती आलं असं म्हणजे एकदम ओके. लक्षात ठेवा, उलटं कराल असं आणि असं लक्षात ठेवा. असं म्हणजे तुम्ही ओके, असं म्हणजे प्रॉब्लेम. खाली गेल्यानंतर तुम्हाला ओके वाटलं आणि असं केलं, गाईड लगेच वरती आणणार तुम्ही ओके असलं तरी. हे दाखवू नका, हे दाखवा, हे म्हणजे ठीक आहे. थोडा चेंज करायला पाहिजे. अजून खाली जायचं वाटलं मला अजून दूध द्या असं दाखवा. असं दाखवा. खाली गेल्यानंतर आपल्याला स्विमिंग करायची नाही, खाली खडका असतात ती लागणार नाही. खडका असणार व्हिडिओच्या टायमाला, खाली गेल्यानंतर कडक असणार, पकडायचं. व्हिडिओ तो समोर राहून का जेवढा वेळ तुम्ही पकडणार शांत तेवढा व्हिडिओ तुमचा चांगला आहे. हात सोडला ते तुम्ही वरती येईल आणि ते एकदा वरती आलं वापस जाता नाही. वरती पाण्यामध्ये वरती आला तुम्ही खाली किती वेळा जाऊ शकता. बोटमध्ये आला तर परत चान्स नाही, पैसे पण गेले. घाबरून बोटमध्ये येऊ नका, वेळ घ्या. तुम्हाला त्याला पॉईंट पूर्ण फिरवणार गाईड, त्याच्यानंतरच घेऊन येणार. आता समजा मॅडम लेट झाले असेल तर लेट येणार, बघणार तेवढंच, आणि लवकर झाले असेल सर आता लवकर येणार, बघणार तेवढं. लक्षात घ्या, फुल लवकर बघणार तेवढंच,
लवकर लेट असं काय नाही, बघणार तेवढं. सर्वांचं तसंच पॅकेज आहे, काय प्रॉब्लेम नाही. या सर्वांचं झाला पॅकेज आहे, बाकी सर्वांचं तसंच पॅकेज आहे. हां, सगळ्यांचं डीप आहे. आपल्यावर त्यांचं एकट्याचं जरा पूर्ण हा सगळ्यांचं पूर्ण व्हिडिओज करतो. तुम्हाला जास्त जायचं असलं असं दाखवा, तुम्हाला गाईड टिप येणार. लक्षात ठेवा, तुमच्यावर स्टार्ट टाईट असतो हे लक्षात ठेवा. स्विमिंग करू नका, पाण्यात खर्च लागणार. स्विमिंग करायचं इकडे बघा, खराब क्या इकडे बघा, हे दोन टी होल्डर आहे. हे पाण्यामध्ये तुम्हाला असं जाऊन बघायचं, पोट तुमचे बंद होणार आणि ऑक्सिजन आहे ना असा खेचायचा. हा बघा, नाक तुमचं बंद होणार पूर्ण. हे बघा, नाक असं बंद नाकाने होणार. पूर्णतः. हां, हे लावल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतात, त्याच्यामुळे घाबरू नका. हे लावल्यानंतर तोंडाने ब्रीथ करत राहा. हे लावल्यानंतर तुम्ही म्हणणार नाही घुसमटायला होतं किंवा काय, त्याच्यामुळे घाबरू नका, काही होत नाही. स्टार्ट गाईड असते हे लक्षात ठेवा. तुमच्यावर हात पाय हलवायचे नाही, गाईड सांगेल ते फॉलो करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर परत सांगतोय हे लक्षात ठेवा. हे बघा, गाईड तुम्हाला करायचं नाही. गाईड लगेच बघा जॅकेटमध्ये वरती आलोय वापस आपण खाली परत जाऊ शकतो. हे बघा, गाईडकडे हे आहे बटन आहे, हे दाबलं की हवा भरली ती वरती येणार. वरती आला आणि ओके झालं की गाईड हवा काढणार. ओके, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. हे सेफ्टी जॅकेट आहे. ओके. घाबरू नका. स्टार्ट पॉईंट लक्षात ठेवा, गाईड तुमच्यावर आहे. ओके, काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतो. ठीक आहे. हळू हळू ऋषभ अच्छा लग रहा है मेरे को छोड़ मित्रांनो आत्ता जस्ट आम्ही हे केलं स्कुबा केलं पण एक्सपिरियन्स तसा खूप हॉरिबल होता. हॉरिबल म्हणजे काय
छान होता, म्हणजे ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. परंतु काय झालं, नेमकं हवेचं प्रेशर जास्त असतो, त्याच्यामुळे एकदम म्हणजे मला उलटी झाली आत्ता मगाशी. पण ओव्हरऑल खालचा जो एक्सपिरियन्स होता जो पाण्यामधला तो एक नंबर होता. आणि म्हणजे तुम्हाला मासे वगैरे सगळे पाहायला मिळतात, त्याची ती व्हिडिओ मी आता टाकली आहे, तुम्ही पाहिलीच असेल. आता आम्ही पॅरासेलिंगला जातो आहे, पण पॅरासेलिंगला थोडंसं आता ऊन असल्यामुळे कदाचित मेघा करेल पॅरासेलिंग. आणि बघूया, जेटकीची एक राईड आहे ती मी करेन असा माझा विचार आहे. बघूया, इकडे तुम्ही पाहू शकता की सगळीकडे आता अनेक राईड्स चालू आहेत. हे बघा, त्याचा इथे व्हिडिओ देत आहे. कसा होता एक्सपिरियन्स? एकदम मस्त, एकदम छान, मस्त वाटलं. आता बघूया, पॅरासेलिंगला जायचं आहे. आता पॅरासेलिंगला जायचंय. बघूया, भीती तर आहे मनामध्ये, भीती वाटते. बघूया आणि म्हणजे पाण्यात गेल्यावरती कसं वाटलं तुला? पाण्यात गेल्यानंतर एकदम मस्त वाटलं. आधी जरा घाबरलो होतो, हां, नंतर एकदम काय वाटलं नाही आतमध्ये गेल्यानंतर. आणि मग तिथे म्हणजे पहिल्यांदा तुला थोडं नाकात पाणी वगैरे गेलं का? हा, थोडं नाकात पाणी गेलं, थोडं तोंडात पाणी गेलं, हां. पण काय नाही. पण नंतर त्याने सांगितलं हा, इन्स्ट्रक्शन त्याने नंतर सांगितल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही असं केलं ना की तुम्ही काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर असं केलं तर ते वर ते वरती आणतात, बरोबर. मला उलटी झाली असते. आणि हे सगळे मुंबईचे आहेत, मुंबई गँग. हे बघा, इकडे सगळे मस्त एकदम पूर्ण खेळत आहेत पाण्यामध्ये. आमचा रिषभ पण खेळतोय. रिषभ चलो. हे बघ, ही बोट आम्हाला घेऊन जात होती. आणि कुठे चला आता आणि कधीही लक्षात ठेवा, जर पॅरासेलिंग किंवा स्कुबा डायव्हिंग करायचं असेल तर सकाळचा कमी नाश्ता घ्या. कारण कसं आहे, त्याच्यामुळे काय होतं, उलटी होण्याची शक्यता असते. प्रेशर हा जास्त असतो. आणि उन्हाच्या आत मेन म्हणजे करा. हा दादा आम्हाला भेटलेला आहे. दादा, तुझं गाव कोणतं? माझं अकोले, भंडारदरा. अच्छा. आणि इथे आता तू राहायला कुठे आलास म्हटलंस तू? मी आता इथे MTDCला राहतो. MTDCला? ओके. तारकली रोडला MTDC. ओके. आणि आम्ही तिकडे थोडंसं आतमध्ये आहे. ओके. पण ओव्हरऑल छान आहे, मस्त आहे, म्हणजे एकदम मस्त, मजा आली, खूप छान वाटलं. आणि मग तू जाणारच कधी? म्हणजे मी आता 22 जाईल. 22 मेला मी रिटर्न आहे. ओके. आणि आता आम्ही उद्या चाललो आहे. ॲक्च्युली आज आमची ॲनिव्हर्सरी, त्याच्यामुळे आम्ही खास इकडे आलो होतो. मेघा, आता तुला पॅरासेलिंग करायचं आहे, ठीक आहे? आणि रिषभने सुद्धा मस्त केलं आहे. रिषभने सुद्धा मजा केली इकडं. आता ही बोट आहे जी आपल्याला पॅरासेलिंगला घेऊन जाणार आहे. ते बघा, समुद्र पूर्ण. चलो. दुपारी स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतल्यानंतर आम्ही संध्याकाळी 4 वाजता बरोबर ब्रह्मानंद स्वामी मठ या ठिकाणी आलो. या ठिकाणी बघण्यासाठी विशेष म्हणजे हे ठिकाण एकदम शांत असं आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस सिंधुदुर्ग किल्ला बांधताना छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस अडचणी येत होत्या, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी एक गुहा आहे, त्या ठिकाणी महाराजांनी गणपतीची स्थापना केलेली आहे. कारण ज्यावेळेस सिंधुदुर्ग किल्ला बांधताना खूप साऱ्या अडचणी ज्यावेळेस शिवरायांना आल्या, त्यावेळेस गणपती स्वतः त्यांच्या स्वप्नात आले आणि ते बोलले
की माझी मूर्ती या ठिकाणी स्थापन कर, त्यानंतर तुला कोणतीही अडचण येणार नाही. तर या ठिकाणी महाराजांनी त्याप्रमाणे इथे एक मूर्ती स्थापन केलेली आहे. या ठिकाणी आहे ब्रह्मानंद स्वामी यांचं समाधीस्थान आणि त्याच्याबरोबर डाव्या साईडला आहे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेली गणपतीची मूर्ती. हीच ती जागा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी गणपतीच्या मूर्तीची स्थापना ही केलेली होती, परंतु इथे लॉक असल्यामुळे आपल्याला आतलं दाखवण्यास परवानगी नाही. समाधी स्थान पाहिल्याच्या नंतर आम्ही आलो रॉक गार्डनला भेट देण्यासाठी. हा आहे रॉक गार्डनचा व्ह्यू. मध्ये गेलेला प्रत्येक पर्यटक या ठिकाणी नक्कीच भेट देतो, कारण हे रॉक गार्डन हे खूप मोठं आहे. गार्डनच्या या व्ह्यूसाठी पर्यटक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या ठिकाणी पार्किंग चार्जेस 50 रुपये हे ठेवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, मालवणमधला हा आमचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही मस्त जेवणाचा आनंद घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या गावी जायला निघालो. निघतोय आता आम्ही आता चाललोय माझ्या गावी, म्हणजे माझ्या घरी चिपळूणला. आणि झालं आता चेकआउट झालं आमचं. 10 वाजताचं होतं चेकआउट झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. आता CNG पंप बघायचा, पेट्रोल भरायचं आणि 5 तासाचा प्रवास आहे. मी बॉटल घेऊ का? 230 किलोमीटर आहे टोटल. सो जायचंय. चलो दादा, बाय बाय कर. हो अच्छा लगा. टूट गया. अच्छा चलो बाय बाय करो. बाय बाय मालवण. बाय बाय मालवण मन. बाय बाय मालवण. टेक केअर. See you. चलो बाय बाय.